हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये माझे जे काही सिम्पटम्स होते ते आणि आत्ता सेकंड प्रेग्नन्सी जी चालू आहे त्यामध्ये जे सिम्पटम्स मला आहेत ते दोन्ही कंपॅरिझन करून मी तुम्हाला सांगणार आहे की माझे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला काय सिम्पटम्स होते आणि आत्ता सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला काय सिम्पटम्स आहेत। तर फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला बेबी गर्ल आहे क्यूटशी, तर सेकंड प्रेग्नन्सीमध्ये काय होईल ते आपण फक्त गेस करू शकतो, कन्फर्म तर सांगू शकत नाही। पण जस्ट फॉर फनसाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर खूप जणांनी मला कमेंटसुद्धा केल्या की दीदी तुमचं फर्स्ट प्रेग्नन्सी आणि सेकंड प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स शेअर करा, तर म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो इन्स्टा ID दिसतोय यालासुद्धा फॉलो करा। यावर मी खूप छान छान व्हिडिओज रील्स पोस्ट करत असते। तर चला मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बॉडी खूप ॲक्टिव्ह होती। फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये बेबी गर्लच्या टायमिंगला माझी बॉडी खूप जास्त ॲक्टिव्ह होती आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे 3 महिने मला इतका थकवा होता मला, खूप माझी बॉडी ॲक्टिव्ह अजिबातच नव्हती। आणि सगळ्यात पहिला हा एक सिम्पटम की फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये बॉडी खूप जास्त ॲक्टिव्ह होती पहिले 3 महिन्यामध्ये आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये आत्ता माझे 3 महिन्यात स्टार्टिंगच्या खूप बॉडी लेझी झाली होती आणि खूप वीक झाली होती। सेकंड जो सिम्पटम होता तो होता फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला वॉमिटिंगचा बिलकुल पण त्रास झाला नाही। मला बेबी गर्लच्या वेळी अजिबात वॉमिटिंगचा त्रास झाला नाही। पहिल्या 3 महिन्यात मला अजिबात उलटीचा त्रास झाला नाही, नॉशिया वॉमिटिंग कसलाच त्रास झाला नाही। त्यावेळी सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला 3 महिने खूप वॉमिटिंग नॉशियाचा प्रॉब्लेम फेस करावा लागला आणि खरंच मला माहीत नव्हतं की प्रेग्नन्सीमध्ये कसं वॉमिटिंग नॉशिया टाईप होतं। आपण मूवीजमध्ये वगैरे बघितलेलं असतं की प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली की लगेच वॉमिटिंग नॉशिया होतं, तर त्यावरून कळतं की प्रेग्नंट आहे। पण मला फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये हा एक्सपिरियन्स अजिबातच नव्हता, कारण मला फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये अजिबातच नॉशिया वॉमिटिंगचा त्रास नव्हता होत। पण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला 3 महिने खूप जास्त वॉमिटिंग आणि नॉशियाचा प्रॉब्लेम झाला, फेस करावा लागला। आणि तर हा सेकंड, तर पुढचा जो मला पॉईंट तुम्हाला सांगावा असं वाटतं तो आहे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होते आणि मला अजिबात झोप येत नव्हती मला। फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये माझी बॉडी खूप ॲक्टिव्ह होती आणि मी पूर्ण दिवसभर व्लॉग्स शूट करायचे, व्हिडिओ शूट करायचे, माझे रील्स शूट करायचे, जी काही माझी कामं असतील ना ती मी दिवसभर करायचे। मला रात्रीची सुद्धा झोप येत नव्हती, ऑल ओव्हर मला झोपच येत नव्हती। तर सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला इतकी झोप येते आणि नुसती झोपच येते खरंच सांगते, कारण मी इतका वेळ झोपून सुद्धा माझ्या डोळ्यावर फक्त झोपच असते। आत्तासुद्धा माझ्या डोळ्यावर इतकी झोप आहे, पण मी म्हटलं की नाही, व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून मी कसं तरी स्वतःला हे केलं आहे, पण माझ्या डोळ्यावर आत्तासुद्धा खूप जास्त झोप आहे। तर मला सेकंड प्रेग्नन्सीमध्ये खूप झोप आहे डोळ्यावर आणि नुसती झोपच येते, बॉडी एकदम लेझी झाली आहे, थकवा आहे, अशी ॲक्टिव्ह बॉडी उत्साही अजिबातच नाही आहे। तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला खूप तिखट खाऊशी वाटायचं आणि खूप चटपटीत खूप तिखट खावं असं वाटायचं, चटपटीत खावं असं वाटायचं। आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला यावेळी तिखट जास्त असं नाही खाऊशी वाटत, गोड जास्त खाऊशी वाटतं। तर बेबी गर्लच्या टायमिंगला मी खूप तिखट चटपटीत एकदम असं आंबट खाल्लेलं आहे आणि यावेळी सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला अजिबात तसं काही नाही आहे, मला गोड जास्त खाऊशी वाटतं, गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला आणि जे काही आहे कॅडबरी चॉकलेट्स, आईस्क्रीम, केक, अशा गोष्टी जास्त खाऊशी वाटत आहेत सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आत्ता। तर हो, फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मला बाळाची जी मूवमेंट आहे ती
जास्ती राईट साईडला फील होत होती आणि मी राईट साईडलाच मला आवडत होतं झोपायला, कम्फर्टेबल होत होतं मला झोपायला फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये बेबी गर्लच्या टायमिंगला. आत्ता यावेळी सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मला जास्त लेफ्ट साईडला मूवमेंट फील होते आणि लेफ्ट साईडलाच मला जास्त झोपावंसं वाटतं. राईट साईडला मी कधीतरी झोपते असं, पण लेफ्ट साईडला मला जास्त झोपावंसं वाटतं आणि लेफ्ट साईडला जास्त मूवमेंट होते बाळाची. आणि अजून एक जो सिम्पटम आहे तो म्हणजे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या बेबी गर्लची जी मूवमेंट आहे ती मला 4 मंथ स्टार्ट झाल्यावर लगेच फील होत होती. पण यावेळी सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मी इतकी वाट बघत होते की बाळाची अजून मूवमेंट का होत नाही आहे, बाळाची अजून मूवमेंट का होत नाही आहे. तर या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये मला बेबी मूवमेंट्स 5 मंथ स्टार्ट होऊन 15 दिवस वर गेले त्यावेळी स्टार्ट झाली. म्हणजे 5वा महिना सुरू होऊन 15 दिवसांनी मला मूवमेंट स्टार्ट झाली बाळाची. अजून एक जर सिम्पटम असेल तर तो आहे की फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या प्लेसेंटाची पोझिशन एंटेरियर होती आणि सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये आत्ता माझ्या बाळाची जी प्लेसेंटाची पोझिशन आहे ती पोस्टेरियर आहे. तर नेक्स्ट जो सिम्पटम आहे तो आहे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या हेअर्सची ग्रोथ जी होती ती इतकी होती ना, म्हणजे खूप फास्ट माझे हेअर्स खूप फास्ट माझ्या केसांची ग्रोथ होती आणि खूप फास्ट माझे केस वाढत होते. खूप मोठे झाले होते माझे केसांची ग्रोथ खूप मोठी, म्हणजे खूप फास्ट होत होती माझ्या केसांची ग्रोथ. आणि यावेळी माझा हेअरफॉल इतका जास्त होतो आहे सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये. सेकंड प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाल्यापासूनच माझा जो हेअरफॉल आहे ना, हे जस्ट मी आत्ता फक्त नुसतं असं जरी केलं तरी पण माझे केस इतके जास्त गळत आहेत आणि खूप जास्त मला हेअरफॉलसुद्धा होतो आहे सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये. तसं फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये अजिबात हेअरफॉल पण नाही झाला आणि खूप फास्ट हेअर ग्रोथ होत होती. नेक्स्ट आहे तो सिम्पटम म्हणजे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये माझा फेस खूप जास्त डल झाला होता. बेबी गर्लच्या टायमिंगला खूप डल झाला होता. अजिबात चेहऱ्यावर तेजच नव्हतं, निस्तेज झाला होता माझा चेहरा, काळा पडला होता, माझी पूर्ण बॉडी काळी पडली होती. पण ह्यावेळी माझा चेहरा तसा काळा पडलेला नाही आहे, व्यवस्थित म्हणजे आहे. पिंपल्स वगैरे आहेत आत्तासुद्धा, ॲक्ने वगैरेचा प्रॉब्लेम आहे मला आत्ता, पण तुम्हाला कॅमेरामध्ये माहीत नाही दिसते की नाही, पण आत्ता पण मला असं खूप ॲक्नेचा प्रॉब्लेम, पिंपल्सचा प्रॉब्लेम आत्ता पण ह्या प्रेग्नेन्सीमध्ये आहे. पण चेहरा तसा ब्लॅकिश झाला नाही आहे, तर चेहरा तसा डल वाटत नाही आहे माझा जसा आधी होता फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये. तर हा पण एक सिम्पटम आहे. तर काही जणांचे मला कमेंट्स येत होते की फर्स्ट प्रेग्नेन्सीचे सिम्पटम्स आणि आताचे सेकंड प्रेग्नेन्सीचे सिम्पटम्स कंपॅरिझन करा आणि काय दोन्ही प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो तो शेअर करा. तर म्हणून मी तुमच्यासोबत दोन्ही प्रेग्नेन्सीचे सिम्पटम्स शेअर केलेले आहेत. तर फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये मला काही वेगळे सिम्पटम होते आणि सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये त्याचे अपोजिट सिम्पटम्स येत आहेत मला आत्ता, म्हणजे आहेत सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये. तर फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये मला बेबी गर्ल, क्यूटची बेबी गर्ल झालेली आहे. तर सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये अजून माहीत नाही, आता काही महिन्यातच आपल्याला कळेल की बेबी बॉय आहे की बेबी गर्ल आहे. तर आपण सिम्पटम्सवरून तर सांगू शकत नाही की काय होणार आहे जेंडर. पण फर्स्ट पण एवढं सांगू शकते की फर्स्ट प्रेग्नेन्सीचे जे काही सिम्पटम्स होते त्याचे अपोजिट सिम्पटम्स मला सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये आहे. माहीत नाही काय होईल काय नाही, पण जे पण होईल व्यवस्थित सुखरूप होऊ दे एवढंच वाटतं, बाकी काहीही नाही आहे. बेबी गर्ल, बेबी बॉय, आणि काय होणार आहे हे आपल्या हातात तर नाही आहे. तर आपण एवढा विचार करून सुद्धा काही होणार नाही आहे. जे होणार आहे ते होणारच आहे. सो जास्त विचार नाही करायचा त्यावर. जे देव आपल्याला देणार आहे, आपल्या पदरात जे टाकणार आहे ते आपल्यासाठी चांगलंच असणार आहे असं मानायचं, बाकी काही नाही. तर असा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.